आहे कोल्हापुरात हा मोर्चा काढण्यात आलाय। हे कोण आहेत तर दूध उत्पादक शेतकरी आहेत। दूध उत्पादकांनी हा मोर्चा काढण्यात आला। आपण पाहू शकतो ही दृश्य कोल्हापुरातली आहेत। हा मोर्चा गोकुळ कार्यालयावर पोहोचलेला आहे। दूध उत्पादक शेतकरी हे गोकुळ कार्यालयावर आपल्या मागण्यांसह धडकलेले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, काय सांगाल? कोल्हापुरात दूध उत्पादकांचा मोर्चा निघाला, यांच्या मागण्या नेमक्या काय? गोकुळचे जे सभासद आहेत या सभासदांच्या वतीने हा मोर्चा आता गोकुळचं प्रधान कार्यालय आहे या कार्यालयावर काढण्यात आलेला आहे। सर्किट हाऊस तिथून हा मोर्चा सुरू झालाय। एका गायीचं पूजन करून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। गोकुळ दूध संघाने 135 कोटी रुपयांचा जो दूध फरक आहे तो फरक शेतकरी आणि सभासदांना दिला होता, मात्र त्यातली 40% रक्कम कपात करून घेतलेली आहे ती डिबेंचरच्या नावाखाली। तर सभासदांचं म्हणणं आहे की डिबेंचरच्या नावाखाली जी रक्कम कपात केलेली आहे ती परत करावी, अन्यथा दुसरा पर्याय म्हणून दूध दरामध्ये वाढ द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गोकुळ दूध संघातल्या संचालकांनी अथवा प्रशासनानं सभासदांना विश्वासात न घेता अचानकपणे इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम कपात केल्यामुळं सभासद आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या मागणीसाठी या मोर्चामध्ये म्हैस गाई घेऊन आता गोकुळ दूध संघाच्या दिशेने मोर्चा आता जात आहे। पण रणजित, या मोर्चाबद्दल गोकुळ दूध संघाकडून काही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली? गोकुळ दूध संघाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय खरं तर संचालकांना सुद्धा माहीत नसल्याची चर्चा इथं आहे। कारण 2 आठवड्यांपूर्वी गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा झाली होती। या सभेमध्ये अशा पद्धतीचे डिबेंचर कापून घेणार असा कुठलाही उल्लेख किंवा ठराव आणला नव्हता। त्यामुळं हे नेमकं कुणी केलेलं आहे याचा शोध सध्या घेतला जात आहे आणि याचं खापर हे प्रशासनावर फोडण्यात येत आहे। त्यामुळं प्रशासन आणि संचालकांनी या संदर्भात कुठली माहिती अद्याप दिलेली नाही। मात्र आज जेव्हा मोर्चा या ठिकाणी धडकेल त्यावेळी सभासदांना नेमकं उत्तर काय देतात तेच पाहणं गरजेचं आहे। आपण जसं सांगितलं रणजित, सभासदांमध्ये हा निर्णय घेताना कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसून येतोय का? साहजिक आहे, जेव्हा सर्वसाधारण सभा होत असते त्यावेळी वर्षभरापूर्वी आणि येणाऱ्या वर्षामध्ये कुठले बदल होणार आहेत, नवीन गोष्टी कुठल्या आहेत याची चर्चा करण्यात येते। सभासदांची शेतकऱ्यांची मतं जाणून घेतात। मात्र डिबेंचरची रक्कम अचानक 40% कपात करून घेण्यासंदर्भात या सभेमध्ये कुठलाही ठराव किंवा चर्चा झाली नव्हती। त्यामुळे सभासद आक्रमक झालेले आहेत आणि दिवाळीच्या तोंडावर इतक्या मोठ्या फरकाने म्हणजे 40% फरकानं डिबेंचर का कापून नक्कीच घेतात? रणजित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। हा मोर्चा आपण पाहू शकतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।